गेल्या वेळी आपण 24वा श्लोक पाहिला होता. आज आपण 25व्या श्लोककडे जात आहोत. तर तिथे सुरुवातच अशी आहे की मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा, सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. तर ह्यातली आता पहिली ओळच बघा, मना वीट मानू नको बोलण्याचा. आपण गेल्या वेळी विचार केला होता की समर्थांना 25व्या श्लोकांमध्येच त्यांना असं वाटलं की ते जे आतापर्यंत 24 श्लोक बोलले त्याचा बहुतेक श्रोता वर्गांना ना कंटाळा आला असावा. आता जर मला ही ओळ ऐकू जेव्हा मी वाचली तेव्हा मला असं वाटलं की समर्थ एवढे त्यांचा जर कंटाळा येत असेल असं त्यांना वाटतं, तर माझी काय म्हणजे माझी काय बिशाद की मला असं न वाटणे. तर पण आय थिंक आपण सगळे एन्जॉय करत आहोत समर्थांच्या कृपेने. त्यामुळे अजून 250 श्लोक व्हायचे आहेत. पण आता ते असे मुद्दा असा आहे की मनाला ते सांगतात आहे की आता माझा वीट मानू नको बोलण्याचा. असं सांगायची वेळ का त्यांना आली? तर आता त्याचं एक्सप्लेनेशन हेच आहे की पुष्कळदा रिपीट झालेले आहेत पॉइंट्स. आणि जेव्हा संत तेच एखादी गोष्ट परत परत सांगतात ते आपल्या कल्याणासाठीच सांगतात. कारण एकदा सांगून आपल्याला ते समजलेलं नसतं. समजलं असतं तर समजले तसे वर्तले ते झालेलं नसतं. हे चेकिंग असतं त्यांच्याकडनं. पण ते इतके त्यांचा अहंकार अजिबात नसतो. त्यामुळे ते स्वतःकडेच सगळं आपल्याच विनवणी करतात आहे की असं वीट नको येऊन द्या तुम्हाला. म्हणजे रिक्वेस्ट पण श्रोत्यालाच करतात. एवढे ते मृदू असतात स्वभावाने. आणि का बोलतात त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन पण केलं आहे की पुढे मागुता पुढे मागू काहीतरी मेसेज आला आहे का इथे? ओके, लेट्स गेट बॅक. ओके, तर पुढे मागुता राम जोडेल कैचा, असा त्याने प्रश्न विचारलाय की जर मी परत जर तुम्हाला हे बोलणार नाही तर मग पुढे राम तुम्ही जोडणार कसा? आता पुढे मागुता मेन आपला आज थिंकिंग म्हणजे विचाराचा जी ओळ आहे ना, पुढे मागुता राम जोडेल कैचा हा आहे. आता हीच वेळ आहे राम जोडण्याची. आता जर माझा बोलण्याचा वीट आला असेल, कंटाळा आला असेल तुम्हाला, म्हणजे माझा पण त्याच्यामध्ये, कारण आता इथे मी वक्ता आहे, तुम्ही श्रोता आहे, माझा पण तुम्हाला जर वीट आला असेल ऐकायचा, तर मग राम जोडायची आता जी संधी आहे ना ती चुकून जाईल. असं त्यांना सांगायचं की हीच संधी आहे राम जोडायची. आणि राम जोडायची संधी चुकणार म्हणजे काय? आपण बघितलं, आपण नेहमी सुखरूप श्रीराम, जेव्हा पण राम म्हणणार आपण सुखरूप श्रीराम, आत्मरूप श्रीराम, आत्माराम ह्यालाच आपण पकडणार. त्याच्यामुळे मग मी कुठली संधी माझी चुकते, नुसती सुखरूप श्रीराम जोडण्याची संधी चुकली म्हणजे कुठली चुकली माझी? कारण सुखरूप श्रीरामाच्या चिंतनाने मला काय काय मिळतं आपण पाहिलं आहे. सुख, समाधान, शांती, तृप्ती, निर्भयता, आनंद, 6 गोष्टी. मी 6 गोष्टी मिळवण्याच्या संधी चुकवत आहे. जर आता मी कंटाळा केला, श्रोत्यांनी कंटाळा केला वक्त्याचं ऐकायचं, मग ते कोणी का असेना. मी माझ्या गुरूंचं ऐकते, आपण सर्व समर्थांचे ऐकतो, तुम्ही माझं ऐकता, एक लिंक आहे. तर आता ही संधी चुकवू नका, कारण परत ही संधी येत नाही. आणि का बरं असं? का हे सगळं? आणि हे सगळं आपण आता जर केलं तर आपण निवांत होतो. कारण का आपण सर्वात आता बघा ना, कोरोनामुळे किती भयग्रस्त वातावरण बाहेर झालेलं आहे आणि घरात पण झालेलं आहे. भले ते कुणाचं आजूबाजू शेजार, आता राईट नाव हा क्षण आहे. राईट नाव मनाचे श्लोक ह्याच्यावर चिंतन करायचं आणि ही करेक्ट श्लोक आहे आताच्या घडीला.
आपण सगळे भयग्रस्त, मी पण इन्क्लुडिंग मी, वक्ता सगट, कशाच्या? नाशाच्या. नेहमी भय हे नाशाला धरून असतं. कशा कशाचा नाश? देहाचा नाश, देहाच्या बाहेर जगताचा नाश. आतला जर नाशाचा विचार कसा करायचा असेल तर मग आपण बघितलंय यश, संपत्ती, प्रतिष्ठा, चांगलं स्वास्थ्य, हर चीजचं माझं हे नाश होईल, हे व्हायचं नाही ह्याच्यासाठी चिंता, आणि झालं तर भय. अशा ह्याच्यातनं जर सुटका करायची असेल तर मग परत परत वीट न येता आपल्याला हे ऐकायचं आहे, असं समर्थ इथे आपल्याला सुचवतात आहे. आणि मग असा का नाश आणि भय ह्याचा कनेक्शन आहे? पण आत्मा कसा आहे? अविनाशी आहे आणि तो मी आहे. तो श्रीराम माझ्यामध्ये आहे. म्हणून रामाचा त्यांनी पुढे मागुता राम जोडेल कैचा, असा आपण विचार केला रामाचा. विनाशी गोष्टी आणि अविनाशी राम माझ्याकडे आहे. मी त्याच्याकडे स्वकेंद्राच्या ऐवजी राम केंद्र केलं तर भय हळूहळू आपलं कमी होतं. एकदम जाणार नाही. एकदम नाशाचं भय इतके म्हणतात ना, इतके जन्मच्या आपल्यावर संस्कार आहेत भयाचे. मृत्यू सर्वात मोठं परत परत मृत्यूचा विचार आहे. तर मग आपण मागच्या श्लोकात विचार केला होता की जिथे राम आहे, तो सुखरूपतावर विचार केलेला, तिथे सुखरूपता आहे. जिकडे सुखरूपता आहे तिथे निर्भयता आहे, असं हे इक्वेशन आहे. त्याच्यामुळे जरी वीट आला तरी पण ही संधी आहे आता निर्भय व्हायची, तृप्ती, समाधान, शांती ह्याच्याकडे वळायची. जो आपला साधनेचा जो आपला आपण म्हणतो ना होका यंत्र, कॉम्पस, तिकडे वळवायची आत्ताच ही संधी आहे. आत्ताच आपण स्वतःला वळवू शकतो. म्हणून असा हा आपला 2 नंबरची ओळ, पुढे मागुता राम जोडेल कैसा. पुढे पुढे जर ढकललं तर कधीच होणार नाही. आणि आता बघा हा, आता ही खूप इंटरेस्टिंग आहे. 3ऱ्या नंबरची ओळ, सुखाची घडी लोटता सुख आहे. 5 शब्द आहे त्याच्यामध्ये. सुखाची घडी 1, लोटता 2, सुख आहे, असं 3 ह्याच्यात आपण ह्याचा विचार करणार आहोत. व शब्द 5 आहेत पण खूप महत्वाचे आहेत. ह्याचा बहुतेक अर्थ तुम्हाला आणि कुठे सापडणार नाही, जो अर्थ आज आपण ह्याच्यावर चिंतन करणार आहोत. आता एक केन उपनिषदचा इथे रेफरन्स आहे की सुखाची घडी म्हणजे काय? पहिली गोष्ट. आणि असं का माझ्या श्री गुरूंनी सुखाची घडी लोटता सुख आहे, त्यांना असं वाटतंय की सुखाची घडी लोटता दुःख आहे पाहिजे. कारण आपण पहिले पण जितका पण अभ्यास केलाय तर सुख आणि दुःख एकामागे, सुख येतं दुःख येतं, सुख दुःख हे द्वंद्व असतं. तर असं कसं मग त्या 3ऱ्या ओळीमध्ये सुखाची घडी लोटता सुख आहे परत कसं काय लिहिलं आहे? म्हणजे सुख गेलं की दुःख हजार असतं, दुःख गेलं की सुख असतं, असं आपण बघतो रोजच्या जीवनात. मग आता इथे समर्थांनी सुखाची घडी लोटतं सुख आहे कसं काय? कोणतं सुख आहे? दोन्ही सेम सुख आहे का? की या दोघा सुखांमध्ये काय फरक आहे? तर माझ्या श्री गुरूंनी 3 ते 4 मनाचे श्लोक आणि त्याच्यावरचे अर्थ पाहिले, चेक करायला की सुखाची घडी लोटतं सुख आहेच लिहिलं आहे का? आणि असं आणि सगळीकडे सामान्य अर्थ देऊन झालं होतं. पण ह्याचा असं समर्थांनी 2दा का सांगितलंय? कुठलं सुख ते म्हणताय लोटायचं? आणि आहे ते सुख कुठलं? तर आता तुमच्या नेहमी जे ऐकणार आहेत त्यांच्या तर लक्षात मला वाटतं आलं असेल की सुखाची घडी, हे घडीमधलं जे सुख आहे ना ते म्हणजे विषयजनित सुख. आपले झाले होते पंचज्ञानेंद्रिय, त्याचं सुख. कुठल्या कुठल्या प्रकारचे सुख आहेत ते आपल्याला माहिती आहे. व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती, या 3 गोष्टी आणि 5 आपले ज्ञानेंद्रिय. तर सुखाची घडी ती एकदा संपली आणि ती मी लोटली म्हणजे काय, त्याच्यापासून मी स्वतःला दूर नेलं म्हणजे मी विरक्त झाली. तर सुखाची घडी लोटता त्यांनी सांगितलं आहे, ढकलायचं आहे. तर सुखाची घडी लोटून टाकल्यावर काय तिथे दिलेलं आहे? सुखाची घडी लोटता सुख आहे. सुख आहे म्हणजे काय? सुखरूप श्रीराम. तो आहेचच. कारण सुखरूप जो श्रीराम आहे, तो विषय, वस्तू, व्यक्ती, पंचकर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय कशावर त्याचं सुख?
आत्मरूप श्रीराम आतमध्येच आहे, त्याला येणं नाहीये, त्याला जाणं नाहीये. त्यामुळे तो तर आहेच, त्रिकाळ आहे. त्वम त्रयकाल त्रिकाल तिन्ही अवस्था त्याला नाहीये. त्वम कालत्रयातीत, तो वाला श्रीराम. तर त्याचं मीनिंग ते आहे. पहिल्याची म्हणजे कसं काय, जर आपल्याला लॉजिकल विचार करायचा असेल तर मग ह्याचं आपण जर समीकरण करायचं असेल तर आत्ताच्या सुखाच्या मागे म्हणजे आता समजा समजा आपण समजू की मी जे तुम्हाला सांगते तुम्हाला ऐकायला खूप बरं वाटतं आहे आणि तुम्हाला सुख मिळत आहे. आता ही घडी लोटली, 5 वाजले आपलं संपलं. सुखाची घडी लोटता सुख आहे आणि तरी पण जो आतमध्ये श्रीराम त्याचं जर तुमच्या बरोबर चिंतन चालू झालं तर सुख आहेच की नाही? कंटिन्यू आहे ते सुख, कंटिन्यू ठेवता येतं. ह्याचा अर्थ काय झाला, जर मी सुखरूप श्रीरामाचं चिंतन करते तर मग जी घडी घडी घडीक मध्ये तिथे आपण बोलतो ना घडी घडी आलटून पालटून जे सुख दुःख असतं ना ते सगळं आपण त्याच्यातनं आपल्याला फरकच नाही पडत. आपण फक्त जे सुखाची घडी लोटता जे आहे वालं सुख आहे, जे सुखरूप श्रीरामाचं सुख आहे त्याच्यामध्येच आनंद मिळतो. म्हणजे आपली ती चेन डिस्टर्ब होत नाही. तर याचा अर्थ काय, आपण आता हा समजून घेतला की विषयातील मिळणारे सुख संपले तरी म्हणजे सुखाची घडी लोटता विषयाचे सुख संपून गेले तरी सुखरूप श्रीराम सुखाची घडी लोटता सुख आहे. सुखरूप श्रीराम आहेच की, तो कुठे जातोय, त्याला येणं नाहीये जाणं नाहीये आणि तो तयारच आहे, त्याला येणं नाहीये त्याला जाणं नाहीये. आणि हेच ह्याचा अर्थ, गहन अर्थ याचा हाच होतो. अशी ही शब्द योजना आहे, मजा आहे. जर समजून घेतलं ना तर मजा आहे. नाहीतर आपण वाचा सुखाची घडी लोटता सुख आहे विचारच नाही करत. कुठला सुख, दोनदा सुख का आलेलं आहे, मागे 2 वेळा मन मन असं आलं होतं. तर असं हा श्लोकाचा तिसऱ्या ह्याचा आपण विचार केला. श्रीराम कुठे जात नाही, त्याला येणं नाही, त्याला जाणं नाही. असं ह्या आपण जर सुखरूप श्रीराम हेच आत्म्याचं स्वरूप आहे आणि तो कायमच्या आतमध्ये आहे माझ्या आणि तोच मी आहे. असा हा वाइंडिंग घडी बसून घेतली आपण ह्या विचाराची. आणि असं जर हे लक्षात ठेवलं तर सुरुवातीला जर हे वाक्य गुंतागुंतीचं जर वाटत असेल की सुखाची घडी लोटता सुख आहे परत कुठून येतं, तर आय होप आता तुमचा क्लिअर झाला की असणारं सुख आणि येणारं जाणारं सुख म्हणजे एक माईक सुख आणि एक आत्मारामचं सुख जे कायम असतं, ज्याला आपण सच्चिद आनंद रूप म्हणतो ती कंडिशन. तर सुखाची नेहमी लक्षात ठेवा, कधी पण मनाचे श्लोक परत जर तुम्ही हे बोलाल तर सुखाची घडी म्हणजे विषयातील सुख, त्याला ते लोटणे आणि सुख आहे म्हणजे असणारे सुख म्हणजे आत्मरूप जे तीन कालाच्या बाहेर जे सुखरूप श्रीराम आहे त्याचं चिंतन केल्याने जे सुख मिळतं ते आहे. म्हणजे ही चालती बोलतीच साधना झाली. आणि आता 4थ्या ओळीवर आहोत आपण. पुढे सर्व जाईल काही न राहे. पुढे सर्व जाईल, पॉज, काही न राहे. आता इथे नाशाचा विचार आहे. थोड्या वेळापूर्वीच आपण बघितलं होतं की नाश हा पॉइंट घेतला कारण त्याचा 4थ्या ह्याच्यात संबंध आहे. नाशाबद्दलच बोलत. भय नाशाच्या भीतीने होतं. पुढे सर्व जाईल म्हणजे काय नाश, काय काय नाश, कशा कशाचा नाश, जे जे माईक आहे त्याचा नाश. लिस्ट तर किती नेव्हर एंडिंग आहे. मी माझ्या देहापासून सुरुवात करते ना, पहिले स्टार्ट फ्रॉम युअर सेल्फ. माझा देह जाईल, बरं माझा देह नाही झाला तर घरच्यांचं तर राहील का कायम, माझं बरं घरच्यांचं जर घर राहील का माझं कायम, बरं मी ज्या घरात राहते त्याच्या आसपासची सोसायटी, बरं माझं ठाणं राहील का कायम, इंडिया राहील का कायम, सगळे देश राहील का कायम, अख्खी पृथ्वी राहील का कायम. बघा कुठे गेली, नेव्हर एंडिंग लिस्ट आहे ही. आणि ह्याला आपण जर कॉम्पॅक्ट करायचं असेल तर पुढे सर्व जाईल, या सर्वला आपण काय बोलणार आहे, भोग्य, भोगता, भोग, जी वस्तू तो भोगतो त्याला आपण भोग्य म्हणतो. आणि जे कधी पण लक्षात ठेवा की भोगता जे सुख ते नेहमी भोगतो ते नेहमी विषय सापेक्ष असतं. त्यामुळे भोग्य सापेक्ष सुख म्हणजे विषय सुख म्हणजेच ते घडीमधलं सुखाची घडीमधलं सुख. आणि मी तर भोगता आहे, मला कबूल आहे.
विषय मी भोगते हे पण मला कबूल आहे. मी जर भोगता आहे आणि मी विषय सुख भोगते आहे, तर विषय सुख कसे आहेत? ते कायमरूपी टिकणारे आहेत का? ते जाणार आहे, त्यांचा नाश विषयांचा पण होणार आणि माझा पण होणार. म्हणजे काय? ते मिथ्या आहे. म्हणजे काय? भोगता मिथ्या, भोग्य मिथ्या. आपोआप भोगण्याची क्रिया पण मिथ्याच होते. म्हणजे विषय नेहमी मिथ्या असतात आणि भोगताही मिथ्या असतो. म्हणून देहादी जगत असं आपण बोलतो. जीव रूपाने तो मिथ्या आहे आणि हे भोग्य जग तेही मिथ्या आहे. हा सगळ्यांचा सर्व पुढे सर्व जाईल ह्याच्यामध्ये हे सगळं समावलेलं आहे. आपलं जे सर्व एक एक सामान्य साधक, आपण साधक आहोतच, पण एक जीव म्हणूया, जीव चैतन्य, आपल्या सर्वांचं सर्व म्हणजे हेच आहे. देहादी जगत, मी मी माझे माझे, हे एकदा सगळं जाईल, त्याचा नाश होणार आणि त्याचंच भय मला आहे. पुढे सर्व जाईल, काही न राहील आणि काहीच राहणार नाहीये असं मला, देह म्हणजे असं मला का वाटतं? ऑफकोर्स देह म्हणजे मी, मला असं वाटतंय ना, मी म्हणजे देह. तर देह जर माझा गेला तर मी शिल्लकच राहणार नाही. हे एक माझं मुख्य भय. देह जर गेला तर आता माझा देहच नाही तर मी कुठून बोलू? मीच शिल्लक नाहीये ना. तर म्हणून नेहमी जीव 2 कारणासाठी देहाचे रक्षण करत असतो. एक, ते सुखाचं साधन असतं आपलं देह. जितके पण सुख आहे, भोगता आहे मी माझ्या देहाच्या माध्यमातूनच ते भोगते. डोळ्याने बघते, नाकाने सुंगते, तोंडाने चव घेते, इतर एक्सेट्रा एक्सेट्रा. तर मी देहानेच सगळ्या सुखाचा मी आनंद घेते, भोगते, तात्पुरतं, कायमचा नसतो तो. म्हणून मला त्याचं रक्षण करायचं असतं. आणि दुसरं कारण आहे मला देह रक्षण करायचं, कारण मला कायम राहावंसं वाटतं. मी कधीच न जाव, कधीच माझा देहाचा नाश न हो. म्हणून आपण हेल्थ, आपलं आरोग्य किती सांभाळतो. हर चीज, माझा देह कायम टिकावं ह्यासाठी आपण किती प्रयत्न करतो. तर असा ह्या 4थ्या ओळीचा अर्थ आहे. पण असं आहे ना, की देह तर गेल्याशिवाय राहणार नाही. आपण विचार केला होता, संत कसे खेळतात आणि आपण कसं खेळतो. न्यायचा तो आहे, तो देह घेऊनच जाणार आहे. कारण यमदेवताचा पण नियामक कोण आहे? ईश्वर आहे. ईश्वराने यमदेवताला पण काम लावून दिलंय. त्याचं कर्म काय आहे? पृथ्वी तलावरच्या लोकांचा देह नेणे. जर त्याने त्याचं काम नाही केलं तर तो पण ईश्वरचा गुन्हेगार ठरतो. त्यामुळे तो यम त्याचं काम चोख करणार आहे. आपला देह नाही नेला तर त्याला पाप होणार. तो पापात पडणार आहे. त्यामुळे त्याचं काम तर तो चोख करणारच. आणि जर मी पण त्याच ईश्वराला मानते आहे, जो सर्व नियामक आहे, सर्व शक्तिमान आहे, तर मला पण हे वास्तव स्वीकारायचं लागेलच. रडून, त्रागा करून, समजून, संत श्री गुरु शास्त्र वचन समजून किंवा न समजून पण, न विचार करून पण मग मी त्रागा करणार नाशाच्या भयाने. तर हे आम्हाला असंच वाटतं कधी, काय हे संत नेहमी कधी पण काय एवढे घाबरत असतात, मृत्यू मृत्यू मृत्यू, जसं काय माझ्या मरणावरच टपलेले आहेत. पण कसं आहे, मला माझा युद्ध चालू आहे ना, मला माझा देह न जाओ असं असं वाटत असतं. पण संत तर काय, ते हा खेळ खेळतच नाही. खेळायला एक खेळणी लागते आणि एक खेळणारा लागतो. संत ह्या खेळाच्या भानगडीतच पडत नाहीये. कारण त्यांच्या हिशोबाने देह, ते देह खरं मानतच नाहीये. ते स्वतःला सुखरूप आत्मा हाच समजतात. म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी म्हणजे ब्रह्मच आहे. अशा त्या आनंदात अनुभवल्यानंतर अनुभव झाल्यानंतरच्या त्या सहज त्या आनंदात असतात. त्यामुळे ते निर्भय असतात. तर तो खेळ ते न खेळता जिंकतात आणि आम्ही मात्र नाश्त्याच्या भयाने रोज रोज थोडं थोडं मरतो, मरेपर्यंत. असं हे आहे आणि शिणवतो. तर देव म्हणतो, वाटेल ते झालं तरी मी तुला नेल्याशिवाय राहणार नाही. आणि मी म्हणते, वाटेल ते झालं तरी मी तुझ्याबरोबर यायला तयार नाही. आणि दोघांचा पण नाईलाज आहे. देवाचा पण, कारण तो ईश्वराच्या नियमनाखाली आहे. तो नेणारच, कारण तो त्याचं काम करतो. आणि मला जायलाच लागणार आहे, कारण माझा जन्म झाला आहे. जो जन्मतो तोच वृद्ध होतो आणि तोच मरतो. मला जन्म आहे ना, तर माझं मरण फिक्स्ड आहे. ज्या दिवशी माझा जन्म आहे, हे वास्तव मी जर स्वीकारलं, मी हसत स्वीकारू, मी रडत स्वीकारू, मी टेन्शन मध्ये स्वीकारू,
स्वीकारायला तर मला लागणार आहे. आय हॅव नो चॉईस असं आहे ते. आणि असा आपल्याला संत जिंकायचा कसं न खेळता हा विचार ते आपल्याला अ, म्हणजे त्या दिशेने आपल्याला विचार करायला हे संत भाग पाडतात जर आपण त्याचं व्यवस्थित चिंतन केलं तर. तर असा परिसेवेटी काळ घेऊन गेला. शेवटची ओळ बघा फिनिशर म्हणतात ना, फिनिशर झाला हा. इतकं सगळं आता मी बोलली तर परिसेवेटी काळ घेऊनही गेला. काळ नेणारच. तो ईश्वराच्या नियमांखाली आहे. म्हणून मग आपलं काम काय आहे? तर एकच, देह म्हणजे मी नाही. हा माझा निर्णय कमीत कमी मी विचार करायला सुरुवात करायचा, की मी म्हणजे देह का नाही? असा आणि आत्मा मी आहे. असं अनुसंधान जर आपण ठेवलं तर आपण हा खेळ खेळायच्याच भानगडीत नाही पडणार. जेव्हा जायचं तेव्हा येईल, तो घेऊन जाईल, तो राम जाणे. मी कधी जाणार आहे, केव्हा जाणार आहे, कशी जाणार आहे, मला तर बाबा पाहिजे मी झोपेतच जायचं. प्रत्येकाला पाहिजे असतं. नो चॉईस. तिकडे मेनू नाहीये. व्हेरायटी ऑफ मेनू आहे, पण माझ्या हातात नाहीये. कुठला मेनू मी घेऊन जाण्यासाठी पण त्याच्यात मला तेवढी चॉईस नाहीये. तर देह म्हणजे मी हा नाही हा निर्णय आणि आत्मा म्हणजे मी आहे ही वाटणी. ही वाटणी जर आपण केली तर मग बघा आता पुढे लागून आहे नेक्स्ट, देह रक्षणा कारणे येत न केला. आत्ताच आपला विषय झाला. देहरक्षण कशासाठी मी करते? 2 गोष्टींसाठी. सुखाचं ते मला साधन आहे म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कधीच न जावं म्हणून. मी किती पण यत्न केला. करावा. यत्न नाही करायचं असं नाहीये. कारण शेवटी हे मोक्षाचं पण साधन आहे. पण लक्षात ठेवावं, की देह मला कायमचा नाही आहे. परिसेवेटी काळ घेऊन गेला. त्याला काही सांगायचा अर्थच नाही. मी किती पण प्रयत्न केला तरी काळ त्याचं काम करणार आहे, तो घेऊन जाईल. मग आता आलं ऍप्लिकेशन. मग अशा वेळी मी करू तरी काय? हे वस्तुस्थिती आहे. बरं मी स्वीकारली संत सांगतात म्हणून. मग आता मी करायचं काय पण? स्वीकारायचं म्हणजे करायचं काय? हाऊ डू आय फेस इट? तर करी रे मना भक्ती या राघवाची. भक्त शब्द परत आला. जो विभक्त नाही तो भक्त. समर्थांची व्याख्या. विभक्त म्हणजे वेगळा होणे. जो मी आणि राम वेगळा आहे असं समजून त्याला पूजतो, त्याला उपासतो, तो कधी भक्ती करताना दिसतो, पण तो खरा म्हणजे भक्त कधीच होऊ शकत नाही. कारण आपल्यापासून जे वेगळं असतं त्याचीच आपण उपासना करतो. जर मी आणि राम एकच आहे, तर कोणाने कोणाची उपासना करावी? आणि हे जे आहे ना, मी आणि राम जेव्हा एक होतो त्यालाच म्हणतात अपरोक्ष अनुभूती, त्यालाच म्हणतात जीव ब्रह्म ऐक्य, त्यालाच म्हणतात मुक्त होणे, त्यालाच म्हणतात सायोज्य मुक्ती. देहात राहून मुक्त झालेले संत यांनी हे अनुभवलेलं असतं. आणि माझं ते गोल पाहिजे. ह्या जन्मात नाही झालं, पुढच्या जन्मात. ती अशी जिद्द ठेवली तर शक्य आहे ते. बोलायला खूप इझी आहे हा. मी पण आता या 8 दिवसामध्ये खूप काही टेस्ट मधनं गेले. मला कळलं कुठे कुठे मी घाबरते. दर सोमवारी बोलायचं असतं. वक्ता पण घाबरतोच आहे. मी हे सगळं सांगते आहे, एक्सप्लेन करते आहे. मला समजलं ह्याचा अर्थ माझी भीती नाही, माझी भीती नाही गेली आहे. माझ्या श्री गुरूंना पण आता कोविड होऊन गेला. कोविड असताना पण ते हसतमुख होते. त्याच्या पहिले पण हसतमुख होते. झाल्यानंतर पण ते हसतमुखाने सगळ्यांना भेटतात ते. मला कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर भीती, आज त्यांचं वय 86 आहे. भगवंत कृपेने एकदम मस्त आहेत ते. त्यांना बघून मला हिंमत आली, की आपले गुरु जसं सांगतात तसं वागून दाखवतात. आणि मी ना फक्त सांगते. मला नाही येत वागता अजून. पण मी काय आहे ना, पण एक आहे, प्रामाणिक आहे. मी प्रामाणिकपणे सांगते, की मला नाही जमत आहे, पण माझी कशी जमवायची जिद्द आहे. तसा आशीर्वाद त्यांनी आपल्याला दिलेला आहे. त्यांचा आशीर्वाद फुकट नाही जाणार मग. पण कसं प्रयत्न मला त्यांची कृपादृष्टी माझ्यावर आहेच, सर्वांवर आहे आपल्या. पण नाही सोडायचा. आळशी लोक समर्थांना आळशी लोकांवर किती राग येतो आपल्याला माहिती. म्हणून माझा प्रयत्न मी करणार मनाच्या श्लोकाच्या अभ्यासाने. तर करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. आता ह्याचा अर्थ काय झालं? देह सापेक्ष जीवन ह्याला थोडं थोडं त्याचा इफेक्ट कमी करणे आणि राम केंद्रित जीवन ह्याचा रंग वाढवणे. आपण गेल्या वेळी पण हा पॉईंट घेतलाय, तोच परत रिपीट आहे. तर
जेव्हा देह जायचा तेव्हा तो जाणारच आहे, पण राम हा कधी येणार नाही, कधी जाणार नाही. म्हणून मी काय करते, माझी सगळी चिंता, भय, रडणं, गाणं, हसणं सगळं मी त्याला समर्पित करते. जे झालं ते तो बघून गेला आणि खरोखर मला असं वाटायला पाहिजे, नुसतं बोलताना नाही, नुसतं फ्रस्ट्रेशननी बोलून नाही, नुसतं घाबरून बोलून नाही. खरोखर तुझ्या हाताचा डॉक्टर औषध देतो, पण बरा रुग्ण कसा होतो स्वतःच्या हिलिंग पॉवरवरनं नी बरा होतो. अशी मी डॉक्टर आहे म्हणून मी सांगते. हिलिंग पॉवर एक तीच मेडिसिन अँटिसेप्टिक तो 10 लोकांच्या हाती लावणार, पण 10 जखमांचा भरायचा टायमिंग वेगवेगळा असतो. कारण प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल हिलिंग पॉवर असते, ऊर्जा असते आणि ती देणारं कोण आहे मात्र त्याचं अधिष्ठान कोण आहे? श्रीराम आहे. म्हणून तुम्ही आपापल्या आराध्य दैवत किंवा श्रीराम ह्याला केंद्रबिंदू ठेवून बिनधास्त जगा. असं हे मनाचे श्लोक आपल्याला शिकवतं आणि हे जे भीती वाटणे आहे ना, त्याला काय म्हणतात आपण जीवदशा. जीव जीव म्हणजे जो जिवंत आहे. जिवंत म्हणजे जो हालचाल करतो. ज्याच्यामध्ये चैतन्य आहे त्याला जीव म्हणतात. आणि जोपर्यंत मला जीवदशा आहे, तोपर्यंत मला जिवंतपणा आहे. मेल्यावर जिवंतपणा नसतो. पण आत्मा कसा आहे? आत्मा जिवंत आहे का? कधी आपण विचार केला का, की आत्मा मी जिवंत आहे, मी आत्माराम आहे आणि मी तर जिवंत आहे. आत्मा जिवंत आहे का पण? जर आपण म्हटलो, की आत्मा जिवंत आहे, मग आत्माला वार्धक्य पण पाहिजे, 6 विकार पाहिजेत त्याला. अस्थि वर्धते, जायते, अपचीयते, क्षीयते, म्रियते हे 6 विकार पाहिजेत मग. मग आत्मा तर जिवंतच नाहीये. कारण का? तो जिवंत नाही म्हणजे काय तो मेलेला आहे का? तो मेलेला पण नाहीये. तो जिवंत पण नाही. तो सच्चिद आनंद रूप आहे. त्याला मरण पण नाहीये, त्याला येणं-जाणं पण नाही आणि असा तो मी आहे. असं संत आपल्याला सांगतात आणि असं समर्थ पण आपल्याला सांगतात. म्हणून अशा राघवाची तू भक्ती कर. करी रे मना भक्ती या राघवाची, असे ते म्हणतात. आणि विभक्त राहून मी जर भक्ती केली, तर मी फक्त उपास, तीर्थयात्रा करणारी तेवढी सामान्यपणेच मी त्याला जाणू शकेन. खऱ्या आत्मारामपर्यंत मी पोहोचू शकणार नाही. आणि खरा आत्माराम जो सुखरूप आहे, सुख-दुःख ह्याच्यापासून तो अलिप्त, सुख आणि दुःख दोन्ही पण त्याला नाही. कारण तो सुखरूप आहे. असा ही जी परवडणारी सामान्य माणसाला अशी भक्ती परवडत नाही. आपल्याला कशी सामान्य भक्तीच परवडते. आणि आपण बघा मजा सांगते हां. आपण जर उलट केलं असं म्हणतात, की जर मला मी जर सुखरूप आहे, सुखरूप रामाची भक्त तर मी पण कशी पाहिजे? सुखरूप पाहिजे. आणि उलट करा, जर मला सुख-दुःख होत असेल तर निकाल लागला, तर मी भक्त नाही. मी विभक्त. फिनिश. नो नॉनसेन्स एकदम. आता राइट नाऊ मला दुःख वाटतंय ना, लगेच मी म्हणते, कशी आहेस तू भक्त? सुख-दुःख श्रीरामाला आहे का? नाही आहे. त्यामुळे माझं जे मूळ स्वरूप आहे, त्याचा जो अनुभव येतो, तो आत्मरूप आणि असा तो येणार मला, ह्याची जर मी खात्री ठेवली, की असे संत सांगतात आहे, एक ना एक दिवस मी मी त्या स्टेजला जाणारच. तिथे मला सुख पण नाही वाटत आहे, दुःख पण नाही वाटत आहे, केवळ आनंद वाटतो आहे. अशी आपण प्रत्येकाने ती जिद्द ठेवूया. अ, म्हणजे मी जर भक्त असेल, इन अदर वर्ड्स मी जर भक्त असेल, तर मग मला दुःखाचा स्पर्श होता कामा नये. म्हणजे जेव्हा मला दुःखाचा स्पर्श होतो, तेव्हा मी विभक्त आहे. असं आपण स्वतःला सारखी टोचण द्यायचं आपण स्वतःला. आणि असं जर आपण केलं तर हळू मोक्षाकडे जायची आपली कारण मोक्ष कुठून येत नाही, कुठून जात नाही. मोक्षाची मी वाट बघू का? वाट कोणाची बघतो? एखादी व्यक्तीची, वस्तूची, एखादी किंवा परिस्थिती माझी चेंज होईल तर. वाट बघतो, पण मोक्षाची वाट बघायची म्हणजे ते असं हातात पडणार आहे का माझ्या? मी मुळातच मुक्त आहे ना. आहेवालं आहे. मग वाट कशी बघून मला ते मिळणारच नाही. मला माझी अविद्या घालवायची आहे ज्ञानाने, साधनेने. अविद्या गेली तर मोक्ष आहे तिथेच आहे. मुळातच मी मुक्त आहे, पण ह्या बंधनांनी मी स्वतःला मी म्हणजे देह, जगत सत्यत्व भ्रांती, जग सत्य आहे. विकार भ्रांती, संग भ्रांती, अलग-अलग हे बंधनं मी खरे करून घेतलेले आहेत. म्हणून मी जिवंत आहे, मी मरते आहे असं वाटतं. बोलायला खूप सोपं आहे.
आणि मला पण हे जमत नाहीये, पण आपण आपला हा अभ्यास वर्ग आहे, आपण ह्याच्यावर निश्चित सगळ्यांनी मिळून आपण ह्याच्यावर विचार करावा. मी मूळचा मुक्त आहे, त्यामुळे मला येणं जाणं नाही असा. आणि म्हणूनच हे धरूनच पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. बघा परत तो विचार आला. भव म्हणजे काय? जग. भव म्हणजे जो जन्माला येतो म्हणजेच काय? हे दृश्य जग. पुढे अंतरी, अंतरी म्हणजे काय? आतमध्ये. सोडी चिंता भवाची. माझ्या आतमध्ये ज्या माझ्यासाठी ना 2 जग खरे आहेत. एक कुठला माहिती? एक मी, माझा देह, माझे लोक, माझे सगळेवारे, माझे रिश्तेदार, माझे फ्रेंड सर्कल, माझा जॉब, हे संबंधित जग, ज्याचा माझ्याशी डायरेक्ट संबंध येतो तो एक जग तो. आणि दुसरा जसं की आफ्रिका, पाकिस्तान, UK, माझं तिथे कोणी असेल तर माझा संबंध, वरना माझं न्यूज पुरती त्याच्याशी संबंध. तर एक जो माझा डायरेक्ट संबंध येतो आणि दुसरा ज्याचा इनडायरेक्ट संबंध येतो, पण त्या जगात मी असते. आणि दोघांची चिंता आपण करतो. आणि इथे त्यांनी काय सांगितलंय? पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. कुठल्या भवाची? आतमध्ये. दृश्य जगाचे जे सतत माझ्या मनामध्ये चिंतन चालू आहे, माझं काय होईल, कसं होईल, माझं कसं होईल, माझ्या पोरांचं कसं होईल, माझ्या फॅमिलीचं कसं होईल, हे जे दृश्य जगची जी अंतरी सांगितली चिंता, बाहेरून मी दिसत असेल खूप चांगली व्यवस्थित इन कंट्रोल मध्ये, पण आतमध्ये माझ्याकडे आहे चिंता चालू, ती कोणाला दिसणार नाहीये. म्हणून पुढे अंतरी चिंता सोडी भवाची, असं ते म्हणाले आहेत. आणि ह्याचा अर्थ काय? बाहेर तुला जे जे करायचं असेल ते कर, पण आतमध्ये आता राईट नाव माझी आतमध्ये दृश्य जगताची जी चिंता झाली तिला उठवायचं आहे. आणि कोणाला बसवायचं आहे? रामाला बसवायचं आहे. ह्याला माझ्या श्री गुरूंनी एक शब्द वापरला आहे, ठाणं. ते म्हणतात की ठाण्याच्या लोकांना ठाण्याचा अर्थ सांगायची जरूरत नाहीये, कारण ठाणं ह्याचा अर्थ सत्ता केंद्र. सध्या माझ्या मनात ठाण कोण मांडून बसलं आहे? दृश्य जग अंतरी. ते ठाण उठवून मला कोणाचं ठाण त्याला इंटरचेंज करायचं आहे? रामाचं. सत्ता केंद्र कोणाच्या हातात द्यायचे आहे? कारण तो सर्वशक्तिमान आहे. आणि साधक म्हणजे जो आतमधील दृश्य जगाचं ठाण उठवून श्रीरामाचं ठाण जो आतमध्ये बसवतो, तो त्याला साधना म्हणतात. अशी ही माझ्या गुरुने जरा वेगळी व्याख्या केली आहे साधनेची, जी मला आवडली. कारण नेहमी परंपरागत साधना आपण तुम्ही आम्ही सगळे करतो, पण ती साधना आपल्याला नेते आहे की नाही पुढच्या स्टेशनला, ते कसं करायचं तसं ते ट्रिक शिकवतात. माईक जगाचा ठाण उठवून कुणाला बसवायचं? सुखरूप श्रीराम, त्याला मी बसवायचं आतमध्ये. आणि म्हणून आतमध्ये म्हणजे मनाच्या अंतरी. आणि असं जर आपण केलं तर फार चांगलं. माईक जगाचा ठाण कायम आपल्या आता ते आत्मघाती, आपला आपला घातच होणार, त्याच्यामध्ये फसणारच आपण. म्हणून समर्थ असे म्हणतात की आतमध्ये जे दृश्यरूपी ठाण मांडलेलं आहे ते सुख दुःख देणारं ठाण उठवा आणि श्रीरामाला आत बसवा. पुढे अंतरी सोडी चिंता भवाची, याचा अर्थ हा झाला. किती वेळ आहे? अजून 3.5 मिनिटं आहेत. 3 मिनिटं म्हण. ओके ओके, थँक्स. तर संबंधित आणखीन एक पॉइंट आहे. आता हा आपलाच परफेक्ट या टायमिंगला झाला. संबंधिताची चिंता सगळ्यांना असते, मला आहे, तुम्हाला आहे, पण संबंधिताची चिंता करणे हे दुबळेपणाचं आहे, हे मी स्वीकारलं पाहिजे. संबंधितांची चिंता करणं दुबळेपणाचं का आहे? विचारा मला. मला पण आला प्रश्न, म्हणजे मी वीक आहे, मी दुबळी आहे. ओके, मला असं बोलतात आहे, पण तुम्ही मला दुबळं म्हणा, तुम्ही मला काय पण म्हणा, मी तर चिंता करायची सोडणार नाही. मी असं केलेलं आहे, मी असा वाद पण घातलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काहीही म्हणा, मला तर चिंता होते. मी काय, तुम्ही एकीकडे म्हणता की तू ऑनेस्ट राहा, प्रामाणिक राहा, मी प्रामाणिकपणे सांगते. तुम्ही हे असं मला सांगताय संबंधिताची चिंता करणे म्हणजे दुबळेपणाचं आहे. बरं, मी दुबळी, मला पण चिंता होत. दिस इज हाऊ आय आर्ग्यू. म्हणजे माझ्या श्री गुरूंशी जेव्हा मी डिस्कस करते ना, असे असं असं बालिश होती मी. पण ठीक आहे, इट इज अ स्टेज ऑफ ग्रोथ असं मी समजेन. पण त्यांचं काय उत्तर आहे? दुबळेपणाचं का म्हटलो? प्रत्येक जण तुझ्या संबंधिताचा आपापला प्रारब्ध घेऊन आला आहे. प्रारब्ध थेरी परत आली. तू त्यांची चिंता कर, तू अगर नको कर, त्याच्या प्रारब्धाने तो सुखरूप राहील किंवा तो सुखी राहील,
किंवा तो दुःखी राहील. तू इथे चिंता करून अंतरी मनात दृश्य जगाचं ठाण ठेवून त्याची चिंता केली तर त्याचा प्रारब्ध चेंज नाही होणार आहे. आणि अशी चिंता केल्यामुळे तू दुबळी होतेस, तू कमजोर होतेस. परमार्थ करून तू निर्भय, तृप्त, शांत होते का? नाही. उलट तू जास्ती चिंता करायला लागलेली आहेस. त्याचा अर्थ काय? धड परमार्थ नीट नाही करत आहेस आणि धड नॉर्मल जीवन पण जे परमार्थ नाही करत उलट ते तरी बरे आहेत. इग्नोरन्स इज ब्लिस सारखे जगतात तरी. तू तर ते समजून उमजून पण चिंता करते असं. आणि तुला ते दुबळं बनवतंय कारण प्रारब्ध जर तू प्रारब्ध स्वीकारला तर मग दुबळेपणा कुठून येणार? मग तू प्रार्थना करायची आपल्या हातात आहे, की भले आजचा शुभ आशीर्वाद, शुभ चिंतन, सदिच्छा हे सगळं करायचं तुझ्या अंतराच्या आत तू ठेव. पण जर तसं त्याप्रमाणे नाही झालं तर ती श्रीरामाची इच्छा समजून ती तू सोडायला शिक. दॅट्स हाऊ त्यांनी हे आम्हाला आम्हाला प्रत्येक साधकाला ते आम्हाला असं शिकवतात. म्हणून ठाण मांडून बसलेला कोण पाहिजे? राम पाहिजे. आणि तो कुठे पाहिजे? आत पाहिजे. आपण ठाण्यातले लोक आहोत. लक्षात ठेवा, लक्की आहोत. माझे श्रीगुरु म्हणाले, ठाण्याच्या लोकांना सांगायची गरज नाहीये. सत्ता केंद्र. तर आपली सत्ता आपण तरी ठाण्याच्या ग्रुपनी आपण आपलं ठाणं श्रीराम करावं आणि दृश्य जगाचं ठाणं उडवून लावं. कलेक्टिव्ह प्रयत्न करूया. मी जर चुकत असेल तर मला सांगा. तुम्ही जर चुकत असेल तर मी तुम्हाला सावधान करेल. आपण एक सोबत संगत मध्ये राहून एकमेकांना आपण असं करू शकतो. गेल्या वेळी आपण 24वा श्लोक पाहिला होता. आज आपण 25व्या श्लोककडे जात आहोत. तर तिथे सुरुवातच अशी आहे की मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा, सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. तर ह्यातली आता पहिली ओळच बघा, मना वीट मानू नको बोलण्याचा. आपण गेल्या वेळी विचार केला होता की समर्थांना 25व्या श्लोकांमध्येच त्यांना असं वाटलं की ते जे आतापर्यंत 24 श्लोक बोलले त्याचा बहुतेक श्रोता वर्गांना ना कंटाळा आला असावा. आता जर मला ही ओळ ऐकू जेव्हा मी वाचली तेव्हा मला असं वाटलं की समर्थ एवढे त्यांचा जर कंटाळा येत असेल असं त्यांना वाटतं तर माझी काय म्हणजे माझी काय बिशाद की मला असं न वाटणे. तर पण आय थिंक आपण सगळे एन्जॉय करत आहोत समर्थांच्या कृपेने. त्यामुळे अजून 250 श्लोक व्हायचे आहेत. पण आता ते असे मुद्दा असा आहे की मनाला ते सांगतात आहे की आता माझा वीट मानू नको बोलण्याचा. असं सांगायची वेळ का त्यांना आली? तर आता त्याचं एक्सप्लेनेशन हेच आहे की पुष्कळदा रिपीट झालेले आहेत पॉइंट्स. आणि जेव्हा संत तेच एखादी गोष्ट परत सांगतात ते आपल्या कल्याणासाठीच सांगतात. कारण एकदा सांगून आपल्याला ते समजलेलं नसतं. समजलं असतं तर समजले तसे वर्तले ते झालेलं नसतं. हे चेकिंग असतं त्यांच्याकडनं. पण ते इतके त्यांचा अहंकार अजिबात नसतो. त्यामुळे ते स्वतःकडेच सगळं आपल्याच विनवणी करतात आहे, की असं वीट नको येऊन द्या तुम्हाला. म्हणजे रिक्वेस्ट पण श्रोत्यालाच करतात. एवढे ते मृदू असतात स्वभावाने. आणि का बोलतात त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन पण केलं आहे, की पुढे मागुता पुढे मागू काहीतरी मेसेज आला आहे का इथे? ओके, लेट्स गेट बॅक. ओके, तर पुढे मागुता राम जोडेल कैचा, असा त्याने प्रश्न विचारलाय की जर मी परत जर तुम्हाला हे बोलणार नाही तर मग पुढे राम तुम्ही जोडणार कसा? आता पुढे मागुता मेन आपला आज थिंकिंग म्हणजे विचाराचा जी ओळ आहे ना, पुढे मागुता राम जोडेल कैचा हा आहे. आता हीच वेळ आहे राम जोडण्याची. आता जर माझा बोलण्याचा वीट आला असेल, कंटाळा आला असेल तुम्हाला, म्हणजे माझा पण त्याच्यामध्ये, कारण आता इथे मी वक्ता आहे, तुम्ही श्रोता आहे.
माझा पण तुम्हाला जर वीट आला असेल ऐकायचा, तर मग राम जोडायची आत्ता जी संधी आहे ना, ती चुकून जाईल. असं त्यांना सांगायचं, की हीच संधी आहे राम जोडायची आणि राम जोडायची संधी चुकणार म्हणजे काय? आपण बघितलं, आपण नेहमी सुखरूप श्रीराम जेव्हा पण राम म्हणणार, आपण सुखरूप श्रीराम, आत्मरूप श्रीराम, आत्माराम ह्यालाच आपण पकडणार. त्याच्यामुळे मग मी कुठली संधी माझी चुकते, नुसती सुखरूप श्रीराम जोडण्याची संधी चुकली म्हणजे कुठली चुकली माझी? कारण सुखरूप श्रीरामाच्या चिंतनाने मला काय काय मिळतं आपण पाहिलं आहे. सुख, समाधान, शांती, तृप्ती, निर्भयता, आनंद 6 गोष्टी. मी 6 गोष्टी मिळवण्याच्या संधी चुकवत आहे. जर आता मी कंटाळा केला, श्रोत्यांनी कंटाळा केला वक्त्याचं ऐकायचं. मग ते कोणी का असेना. मी माझ्या गुरूंचं ऐकते, आपण सर्व समर्थांचं ऐकतो, तुम्ही माझं ऐकता. एक लिंक आहे. तर आता ही संधी चुकवू नका, कारण परत ही संधी येत नाही. आणि का बरं असं? का हे सगळं? आणि हे सगळं आपण आता जर केलं तर आपण निवांत होतो. कारण का आपण सर्वात आता बघा ना, कोरोनामुळे किती भयग्रस्त वातावरण बाहेर झालेलं आहे आणि घरात पण झालेलं आहे. भले ते कुणाचं आजूबाजू शेजार आता राइट नाव हा क्षण आहे. राइट नाव मनाचे श्लोक ह्याच्यावर चिंतन करायचं आणि ही करेक्ट श्लोक आहे आताच्या घडीला. आपण सगळे भयग्रस्त, मी पण इन्क्लुडिंग मी, वक्ता सगट कशाच्या? नाशाच्या. नेहमी भय हे नाशाला धरून असतं. कशाचा नाश? देहाचा नाश, देहाच्या बाहेर जगताचा नाश. आतला जर नाशाचा विचार कसा करायचा असेल तर मग आपण बघितलंय यश, संपत्ती, प्रतिष्ठा, चांगलं स्वास्थ्य, हर चीजचं माझं हे नाश होईल, हे व्हायचं नाही. ह्याच्यासाठी चिंता आणि झालं तर भय. अशा ह्याच्यातनं जर सुटका करायची असेल तर मग परत वीट न येता आपल्याला हे ऐकायचं आहे, असं समर्थ इथे आपल्याला सुचवतात आहे. आणि मग असा का नाश आणि भय ह्याचा कनेक्शन आहे? पण आत्मा कसा आहे? अविनाशी आहे आणि तो मी आहे. तो श्रीराम माझ्यामध्ये आहे. म्हणून रामाचा त्यांनी पुढे मागुता राम जोडेल कैचा, असा आपण विचार केला रामाचा. विनाशी गोष्टी आणि अविनाशी राम माझ्याकडे आहे. मी त्याच्याकडे स्वकेंद्राच्या ऐवजी राम केंद्र केलं तर भय हळूहळू आपलं कमी होतं. एकदम जाणार नाही. एकदम नाशाचं भय इतके म्हणतात ना, इतके जन्मच्या आपल्यावर संस्कार आहेत भयाचे. मृत्यू सर्वात मोठं परत मृत्यूचा विचार आहे. तर मग आपण मागच्या श्लोकात विचार केला होता, की जिथे राम आहे, तो सुखरूपतावर विचार केलेला तिथे सुखरूपता आहे. जिकडे सुखरूपता आहे तिथे निर्भयता आहे. असं हे इक्वेशन आहे. त्याच्यामुळे जरी वीट आला तरी पण ही संधी आहे आता निर्भय व्हायची, तृप्ती, समाधान, शांती ह्याच्याकडे वळायची. जो आपला साधनेचा जो आपला आपण म्हणतो ना होका यंत्र कॉम्पस तिकडे वळवायची आत्ताच ही संधी आहे. आत्ताच आपण स्वतःला वळवू शकतो. म्हणून असा हा आपला 2 नंबरची ओळ पुढे मागुता राम जोडेल कैसा. पुढे जर ढकललं तर कधीच होणार नाही. आणि आता बघा आता ही खूप इंटरेस्टिंग आहे. 3ऱ्या नंबरची ओळ. सुखाची घडी लोटता सुख आहे. 5 शब्द आहे त्याच्यामध्ये. सुखाची घडी 1, लोटता 2, सुख आहे. असं 3 ह्याच्यात आपण ह्याचा विचार करणार आहोत. व शब्द 5 आहेत पण खूप महत्वाचे आहेत. ह्याचा बहुतेक अर्थ तुम्हाला आणि कुठे सापडणार नाही, जो अर्थ आज आपण ह्याच्यावर चिंतन करणार आहोत. आता एक केन उपनिषदचा इथे रेफरन्स आहे, की सुखाची घडी म्हणजे काय? पहिली गोष्ट. आणि असं का माझ्या श्री गुरूंनी सुखाची घडी लोटता सुख आहे. त्यांना असं वाटतंय की सुखाची घडी लोटता दुःख आहे पाहिजे. कारण आपण पहिले पण जितका पण अभ्यास केलाय तर सुख आणि दुःख एकामागे सुख येतं, दुःख येतं. सुख, दुःख हे द्वंद्व असतं. तर असं कसं मग त्या 3ऱ्या ओळीमध्ये सुखाची घडी लोटता सुख आहे परत कसं काय लिहिलं आहे? म्हणजे सुख गेलं की दुःख हजार असतं.
दुःख गेलं की सुख असतं असं आपण बघतो रोजच्या जीवनात. मग आता इथे समर्थांनी सुखाची घडी लोटतं सुख आहे कसं काय? कोणतं सुख आहे? दोन्ही सेम सुख आहे का? की या दोघा सुखांमध्ये काय फरक आहे? तर माझ्या श्री गुरूंनी 3 ते 4 मनाचे श्लोक आणि त्याच्यावरचे अर्थ पाहिले, चेक करायला की सुखाची घडी लोटतं सुख आहेचच लिहिलं आहे का? आणि असं आणि सगळीकडे सामान्य अर्थ देऊन झालं होतं. पण ह्याचा असं समर्थांनी दोनदा का सांगितलंय? कुठलं सुख ते म्हणताय लोटायचं? आणि आहे ते सुख कुठलं? तर आता तुमच्या नेहमी जे ऐकणारे आहेत त्यांच्या तर लक्षात मला वाटतं आलं असेल, की सुखाची घडी हे घडीमधलं जे सुख आहे ना, ते म्हणजे विषयजनित सुख. आपले झाले होते पंचज्ञानेंद्रिय त्याचं सुख. कुठल्या-कुठल्या प्रकारचे सुख आहेत ते आपल्याला माहिती आहे. व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती. या 3 गोष्टी आणि 5 आपले ज्ञानेंद्रिय. तर सुखाची घडी ती एकदा संपली आणि ती मी लोटली म्हणजे काय त्याच्यापासून मी स्वतःला दूर नेलं म्हणजे मी विरक्त झाली तर सुखाची घडी लोटता त्यांनी सांगितलं आहे. ढकलायचं आहे. तर सुखाची घडी लोटून टाकल्यावर काय तिथे दिलेलं आहे, सुखाची घडी लोटता सुख आहे. सुख आहे म्हणजे काय? सुखरूप श्रीराम. तो आहेचच. कारण सुखरूप जो श्रीराम आहे, तो विषय, वस्तू, व्यक्ती, पंचकर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय कशावर त्याचं सुख? आत्मरूप श्रीराम हा आतमध्येच आहे. त्याला येणं नाहीये, त्याला जाणं नाहीये. त्यामुळे तो तर आहेच, त्रिकाळ आहे. त्वम, त्रयकाल, त्रिकाल तिन्ही अवस्था त्याला नाहीये. त्वम कालत्रयातीतः तो वाला श्रीराम. तर त्याचं मीनिंग ते आहे. पहिल्याची म्हणजे कसं काय जर आपल्याला लॉजिकल विचार करायचा असेल, तर मग ह्याचं आपण जर समीकरण करायचं असेल, तर आत्ताच्या सुखाच्या मागे म्हणजे आता समजा समजा आपण समजू, की मी जे तुम्हाला सांगते तुम्हाला ऐकायला खूप बरं वाटतं आहे. आणि तुम्हाला सुख मिळत आहे. आता ही घडी लोटली. 5 वाजले आपलं संपलं. सुखाची घडी लोटता सुख आहे आणि तरी पण जो आतमध्ये श्रीराम त्याचं जर तुमच्याबरोबर चिंतन चालू झालं तर सुख आहेच की नाही? कंटिन्यू आहे ते सुख. कंटिन्यू ठेवता येतं. ह्याचा अर्थ काय झाला? जर मी सुखरूप श्रीरामाचं चिंतन करते, तर मग जी घडी-घडी, घडीकमध्ये इथे घडीकमध्ये तिथे आपण बोलतो ना घडी-घडी आलटून-पालटून जे सुख-दुःख असतं ना, ते सगळं आपण त्याच्यातनं आपल्याला फरकच नाही पडत. आपण फक्त जे सुखाची घडी लोटता जे आहेवालं सुख आहे, जे सुखरूप श्रीरामाचं सुख आहे, त्याच्यामध्येच आनंद मिळतो. म्हणजे आपली ती चेन डिस्टर्ब होत नाही. तर याचा अर्थ काय आपण आता हा समजून घेतला, की विषयातील मिळणारे सुख संपले तरी म्हणजे सुखाची घडी लोटता विषयाचे सुख संपून गेले तरी सुखरूप श्रीराम सुखाची घडी लोटता सुख आहे. सुखरूप श्रीराम आहेच की. तो कुठे जातोय? त्याला येणं नाहीये, जाणं नाहीये. आणि तो तयारच आहे. त्याला येणं नाहीये, त्याला जाणं नाहीये. आणि हेच ह्याचा अर्थ, गहन अर्थ ह्याचा हाच होतो. अशी ही शब्द योजना आहे, मजा आहे. जर समजून घेतलं ना, तर मजा आहे. नाहीतर आपण सुखाची घडी लोटता सुख आहे विचारच नाही करत. कुठला सुख, 2 सुख, दोनदा सुख का आलेलं आहे? मागे 2 वेळा मन, मन असं आलं होतं. तर असं हा श्लोकाचा तिसऱ्या ह्याचा आपण विचार केला. श्रीराम कुठे जात नाही, त्याला येणं नाही, त्याला जाणं नाही. असं ह्या आपण जर सुखरूप श्रीराम हेच आत्म्याचं स्वरूप आहे आणि तो कायमच्या आतमध्ये आहे माझ्या आणि तोच मी आहे. असा हा वाइंडिंग घडी बसून घेतली आपण ह्या विचाराची. आणि असं जर हे लक्षात ठेवलं तर सुरुवातीला जर हे वाक्य गुंतागुंतीचं जर वाटत असेल, की सुखाची घडी लोटता सुख आहे परत कुठून येतं? तर आय होप आता तुमचा क्लिअर झाला, की असणारं सुख आणि येणारं जाणारं सुख म्हणजे एक माईक सुख आणि एक आत्मारामचं सुख जे कायम असतं. ज्याला आपण सच्चिद आनंद रूप म्हणतो ती कंडिशन. तर सुखाची नेहमी लक्षात ठेवा. कधी पण मनाचे श्लोक परत जर तुम्ही हे बोलाल तर सुखाची घडी म्हणजे विषयातील सुख त्याला ते लोटणे आणि सुख आहे म्हणजे असणारे सुख म्हणजे आत्मरूप जे तीन कालाच्या बाहेर जे सुखरूप श्रीराम आहे त्याचं चिंतन केल्याने जे सुख मिळतं ते आहे. म्हणजे ही चालती बोलतीच साधना झाली. आणि आता चौथ्या ओळीवर आहोत आपण.
पुढे सर्व जाईल काही न राहे. पुढे सर्व जाईल, पॉज, काही न राहे. आता इथे नाशाचा विचार आहे. थोड्या वेळापूर्वीच आपण बघितलं होतं, की नाश, का नाश हा पॉइंट घेतला? कारण त्याचा चौथ्या ह्याच्यात संबंध आहे. नाशाबद्दलच बोलत. भय नाशाच्या भीतीने होतं. पुढे सर्व जाईल म्हणजे काय? नाश. काय काय नाश? कशा-कशाचा नाश? जे जे माईक आहे त्याचा नाश. लिस्ट तर किती आहे, नेव्हर एंडिंग आहे. मी माझ्या देहापासून सुरुवात करते ना. पहिले स्टार्ट फ्रॉम युअरसेल्फ. माझा देह जाईल. बरं, माझा देह नाही झाला तर घरच्यांचं तर राहील का कायम? बरं, घरच्यांचं जर घर राहील का माझं कायम? बरं, मी ज्या घरात राहते त्याच्या आसपासची सोसायटी, बरं माझं ठाणं राहील का कायम? इंडिया राहील का कायम? सगळे देश राहील का कायम? अख्खी पृथ्वी राहील का कायम? बघा कुठे गेली? नेव्हर एंडिंग लिस्ट आहे ही. आणि ह्याला आपण जर कॉम्पॅक्ट करायचं असेल, तर पुढे सर्व जाईल. या सर्वला आपण काय बोलणार आहे? भोग्य. भोगता, भोग जी वस्तू तो भोगतो त्याला आपण भोग्य म्हणतो. आणि जे कधी पण लक्षात ठेवा, की भोगता जे सुख ते नेहमी भोगतो ते नेहमी विषय सापेक्ष असतं. त्यामुळे भोग्य सापेक्ष सुख म्हणजे विषय सुख, म्हणजेच ते घडीमधलं सुखाची घडीमधलं सुख. आणि मी तर भोगता आहे, मला कबूल आहे. विषय मी भोगते हे पण मला कबूल आहे. मी जर भोगता आहे आणि मी विषय सुख भोगते आहे, तर विषय सुख कसे आहेत? ते कायमरूपी टिकणारे आहेत का? ते जाणार आहे, त्यांचा नाश विषयांचा पण होणार आणि माझा पण होणार. म्हणजे काय? ते मिथ्या आहे. म्हणजे काय? भोगता मिथ्या, भोग्य मिथ्या. आपोआप भोगण्याची क्रिया पण मिथ्याच होते. म्हणजे विषय नेहमी मिथ्या असतात आणि भोगताही मिथ्या असतो. म्हणून देहादी जगत असं आपण बोलतो. जीव रूपाने तो मिथ्या आहे आणि हे भोग्य जग तेही मिथ्या आहे. हा सगळ्यांचा सर्व, पुढे सर्व जाईल ह्याच्यामध्ये हे सगळं समावलेलं आहे. आपलं जे सर्व एक एक सामान्य साधक, आपण साधक आहोतच, पण एक जीव म्हणूया, जीव चैतन्य, आपल्या सर्वांचं सर्व म्हणजे हेच आहे. देहादी जगत, मी मी माझे माझे, हे एकदा सगळं जाईल, त्याचा नाश होणार आणि त्याचंच भय मला आहे. पुढे सर्व जाईल काही न राहील आणि काहीच राहणार नाहीये असं मला, देह म्हणजे असं मला का वाटतं? ऑफकोर्स देह म्हणजे मी, मला असं वाटतंय ना, मी म्हणजे देह. तर देह जर माझा गेला तर मी शिल्लकच राहणार नाही. हे एक माझं मुख्य भय. देह जर गेला तर आता माझा देहच नाही तर मी कुठून बोलू? मीच शिल्लक नाहीये ना. तर म्हणून नेहमी जीव 2 कारणासाठी देहाचे रक्षण करत असतो. एक, ते सुखाचं साधन असतं आपलं देह. जितके पण सुख आहे, भोगता आहे मी माझ्या देहाच्या माध्यमातूनच ते भोगते. डोळ्याने बघते, नाकाने सुंगते, तोंडाने चव घेते, इतर एक्सेट्रा एक्सेट्रा. तर मी देहानेच सगळ्या सुखाचा मी आनंद घेते, भोगते. तात्पुरतं, कायमचा नसतो तो. म्हणून मला त्याचं रक्षण करायचं असतं. आणि दुसरं कारण आहे मला देहरक्षण करायचं, कारण मला कायम राहावंसं वाटतं. मी कधीच न जावं, कधीच माझा देहाचा नाश न हो. म्हणून आपण हेल्थ, आपलं आरोग्य किती सांभाळतो. हर चीज, माझा देह कायम टिकावं ह्यासाठी आपण किती प्रयत्न करतो. तर असा ह्या चौथ्या ओळीचा अर्थ आहे. पण असं आहे ना, की देह तर गेल्याशिवाय राहणार नाही. आपण विचार केला होता, संत कसे खेळतात आणि आपण कसं खेळतो. न्यायचा तो आहे, तो देह घेऊनच जाणार आहे. कारण यमदेवताचा पण नियामक कोण आहे? ईश्वर आहे. ईश्वराने यमदेवताला पण काम लावून दिलंय. त्याचं कर्म काय आहे? पृथ्वी तलावरच्या लोकांचा देह नेणे. जर त्याने त्याचं काम नाही केलं तर तो पण ईश्वरचा गुन्हेगार ठरतो. त्यामुळे तो यम त्याचं काम चोख करणार आहे. आपला देह नाही नेला तर त्याला पाप होणार. तो पापात पडणार आहे. त्यामुळे त्याचं काम तर तो चोख करणारच. आणि जर मी पण त्याच ईश्वराला मानते आहे, जो सर्व नियामक आहे, सर्व शक्तिमान आहे, तर मला पण हे वास्तव स्वीकारायचं लागेलच. रडून, त्रागा करून, समजून, संत श्री गुरु शास्त्र वचन समजून किंवा न समजून पण, न विचार करून पण मग मी त्रागा करणार नाशाच्या भयाने. तर हे आम्हाला असंच वाटतं कधी, काय हे संत नेहमी
कधी पण काय एवढे घाबरत असतात? मृत्यू, मृत्यू, मृत्यू जसं काय माझ्या मरणावरच टपलेले आहेत. पण कसं आहे, मला माझा युद्ध चालू आहे ना, मला माझा देह न जावो असं असं वाटत असतं. पण संत तर काय, ते हा खेळ खेळतच नाही. खेळायला एक खेळणी लागते आणि एक खेळणारा लागतो. संत ह्या खेळाच्या भानगडीतच पडत नाहीये. कारण त्यांच्या हिशोबाने देह ते देह खरं मानतच नाहीये. ते स्वतःला सुखरूप आत्मा हाच समजतात. म्हणजे अहम ब्रह्मास्मी. मी म्हणजे ब्रह्मच आहे. अशा त्या आनंदात अनुभवल्यानंतर, अनुभव झाल्यानंतरच्या त्या सहज त्या आनंदात असतात. त्यामुळे ते निर्भय असतात. तर तो खेळ ते न खेळता जिंकतात आणि आम्ही मात्र नाश्त्याच्या भयाने रोज-रोज थोडं-थोडं मरतो, मरेपर्यंत. असं हे आहे आणि शिणवतो. तर देव म्हणतो, "वाटेल ते झालं तरी मी तुला नेल्याशिवाय राहणार नाही." आणि मी म्हणते, "वाटेल ते झालं तरी मी तुझ्याबरोबर यायला तयार नाही." आणि दोघांचा पण नाईलाज आहे. देवाचा पण, कारण तो ईश्वराच्या नियमनाखाली आहे. तो नेणारच, कारण तो त्याचं काम करतो आणि मला जायलाच लागणार आहे. कारण माझा जन्म झाला आहे. जो जन्मतो तोच वृद्ध होतो आणि तोच मरतो. मला जन्म आहे ना, तर माझं मरण फिक्स्ड आहे. ज्या दिवशी माझा जन्म आहे. हे वास्तव मी जर स्वीकारलं, मी हसत स्वीकारू, मी रडत स्वीकारू, मी टेन्शनमध्ये स्वीकारू, स्वीकारायला तर मला लागणार आहे. आय हॅव नो चॉईस. असं आहे ते. आणि असा आपल्याला संत जिंकायचा कसं न खेळता, हा विचार ते आपल्याला अ, क कर म्हणजे त्या दिशेने आपल्याला विचार करायला हे संत भाग पाडतात, जर आपण त्याचं व्यवस्थित चिंतन केलं तर. तर असा परिसेवेटी काळ घेऊनी गेला. शेवटची ओळ बघा, फिनिशर म्हणतात ना, फिनिशरच झाला हा. इतकं सगळं आता मी बोलली, तर परिसेवेटी काळ घेऊनही गेला. काळ नेणारच. तो ईश्वराच्या नियमांखाली आहे. म्हणून मग आपलं काम काय आहे? तर एकच, देह म्हणजे मी नाही. हा माझा निर्णय कमीत कमी मी विचार करायला सुरुवात करायचा, की मी म्हणजे देह का नाही? असा, आणि आत्मा मी आहे. असं अनुसंधान जर आपण ठेवलं, तर आपण हा खेळ खेळायच्याच भानगडीत नाही पडणार. जेव्हा जायचं तेव्हा येईल, तो घेऊन जाईल, तो राम जाणे. मी कधी जाणार आहे, केव्हा जाणार आहे, कशी जाणार आहे, मला तर बाबा पाहिजे मी झोपेतच जायचं. प्रत्येकाला पाहिजे असतं. नो चॉईस. तिकडे मेनू नाहीये. व्हेरायटी ऑफ मेनू आहे, पण माझ्या हातात नाहीये. कुठला मेनू मी घेऊन जाण्यासाठी पण. त्याच्यात मला तेवढी चॉईस नाहीये. तर देह म्हणजे मी हा नाही, हा निर्णय, आणि आत्मा म्हणजे मी आहे ही वाटणी. ही वाटणी जर आपण केली, तर मग बघा आता पुढे लागून आहे. नेक्स्ट, देह रक्षणा कारणे येत न केला. आत्ताच आपला विषय झाला. देहरक्षण कशासाठी मी करते? 2 गोष्टींसाठी. सुखाचं ते मला साधन आहे म्हणून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कधीच न जावं म्हणून. मी किती पण यत्न केला, करावा. यत्न नाही करायचं असं नाहीये, कारण शेवटी हे मोक्षाचं पण साधन आहे. पण लक्षात ठेवावं, की देह मला कायमचा नाही आहे. परिसेवेटी काळ घेऊन गेला. त्याला काही सांगायचा अर्थच नाही. मी किती पण प्रयत्न केला तरी काळ त्याचं काम करणार आहे, तो घेऊन जाईल. मग आता आलं ऍप्लिकेशन. मग अशा वेळी मी करू तरी काय? हे वस्तुस्थिती आहे. बरं, मी स्वीकारली, संत सांगतात म्हणून. मग आता मी करायचं काय पण? स्वीकारायचं म्हणजे करायचं काय? हाऊ डू आय फेस इट? तर करी रे मना भक्ती या रागवाची. भक्त शब्द परत आला. जो विभक्त नाही तो भक्त. समर्थांची व्याख्या. विभक्त म्हणजे वेगळा होणे. जो मी आणि राम वेगळा आहे असं समजून त्याला पूजतो, त्याला उपासतो, तो कधी भक्ती करताना दिसतो, पण तो खरा म्हणजे भक्त कधीच होऊ शकत नाही. कारण आपल्यापासून जे वेगळं असतं त्याचीच आपण उपासना करतो. जर मी आणि राम एकच आहे, तर कोणाने कोणाची उपासना करावी? आणि हे जे आहे ना, मी आणि राम जेव्हा एक होतो, त्यालाच म्हणतात अपरोक्ष अनुभूती. त्यालाच म्हणतात जीव ब्रह्म ऐक्य. त्यालाच म्हणतात मुक्त होणे. त्यालाच म्हणतात सायुज्य मुक्ती. देहात राहून मुक्त झालेले संत ह्यांनी हे अनुभवलेलं असतं. आणि माझं ते गोल पाहिजे. ह्या जन्मात नाही झालं, पुढच्या जन्मात. ती अशी जिद्द ठेवली तर शक्य आहे ते. बोलायला खूप इझी आहे हां. मी पण आता या 8 दिवसामध्ये खूप काही टेस्टमधनं गेले. मला कळलं कुठे-कुठे मी घाबरते. दर सोमवारी बोलायचं असतं. वक्ता पण घाबरतोच आहे.
मी हे सगळं सांगते आहे, एक्सप्लेन करते आहे, मला समजलं ह्याचा अर्थ माझी भीती नाही, माझी भीती नाही गेली आहे. माझ्या श्री गुरूंना पण आता कोविड होऊन गेला. कोविड असताना पण ते हसतमुख होते. त्याच्या पहिले पण हसतमुख होते. झाल्यानंतर पण ते हसतमुखाने सगळ्यांना भेटतात आहे. मला कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर भीती आज त्यांचं वय 86 आहे. भगवंत कृपेने एकदम मस्त आहेत ते. त्यांना बघून मला हिंमत आली, की आपले गुरु जसं सांगतात तसं वागून दाखवतात आणि मी ना फक्त सांगते. मला नाही येत वागता अजून. पण मी काय आहे ना, पण एक आहे प्रामाणिक आहे. मी प्रामाणिकपणे सांगते, की मला नाही जमत आहे, पण माझी कशी जमवायची जिद्द आहे आणि तसा आशीर्वाद त्यांनी आपल्याला दिलेला आहे. त्यांचा आशीर्वाद फुकट नाही जाणार मग. पण कसं प्रयत्न मला त्यांची कृपादृष्टी माझ्यावर आहेच, सर्वांवर आहे आपल्या. पण नाही सोडायचा. आळशी लोकं समर्थांना आळशी लोकांवर किती राग येतो आपल्याला माहिती. म्हणून माझा प्रयत्न मी करणार मनाच्या श्लोकाच्या अभ्यासाने. तर करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. आता ह्याचा अर्थ काय झालं, देह सापेक्ष जीवन ह्याला थोडं थोडं त्याचा इफेक्ट कमी करणे आणि राम केंद्रित जीवन ह्याचा रंग वाढवणे. आपण गेल्या वेळी पण हा पॉइंट घेतलाय, तोच परत रिपीट आहे आता. तर जेव्हा देह जायचा तेव्हा तो जाणारच आहे, पण राम हा कधी येणार नाही, कधी जाणार नाही. म्हणून मी काय करते, माझी सगळी चिंता, भय, रडणं, गाणं, हसणं सगळं मी त्याला समर्पित करते. जे झालं ते तो बघून गेला आणि खरोखर मला असं वाटायला पाहिजे, नुसतं बोलताना नाही, नुसतं फ्रस्ट्रेशननी बोलून नाही, नुसतं घाबरून बोलून नाही. खरोखर तुझ्या हाताचा डॉक्टर औषध देतो, पण बरा रुग्ण कसा होतो स्वतःच्या हिलिंग पॉवरवरनं बरा होतो. अशी मी डॉक्टर आहे म्हणून मी सांगते. हिलिंग पॉवर एक तीच मेडिसिन अँटिसेप्टिक तो 10 लोकांच्या हाती लावणार, पण 10 जखमांचा भरायचा टायमिंग वेगवेगळा असतो. कारण प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल हिलिंग पॉवर असते, ऊर्जा असते आणि ती देणारं कोण आहे मात्र त्याचं अधिष्ठान कोण आहे? श्रीराम आहे. म्हणून तुम्ही आपापल्या आराध्य दैवत किंवा श्रीराम ह्याला केंद्रबिंदू ठेवून बिनधास्त जगा. असं हे मनाचे श्लोक आपल्याला शिकवतं आणि हे जे भीती वाटणे आहे ना, त्याला काय म्हणतात आपण जीवदशा. जीव जीव म्हणजे जो जिवंत आहे. जिवंत म्हणजे जो हालचाल करतो. त्याच्यामध्ये चैतन्य आहे, त्याला जीव म्हणतात. आणि जोपर्यंत मला जीवदशा आहे, तोपर्यंत मला जिवंतपणा आहे. मेल्यावर जिवंतपणा नसतो. पण आत्मा कसा आहे? आत्मा जिवंत आहे का? कधी आपण विचार केला का, की मी जिवंत आहे, मी आत्माराम आहे आणि मी तर जिवंत आहे. आत्मा जिवंत आहे का पण? जर आपण म्हटलो, की आत्मा जिवंत आहे, मग आत्माला वार्धक्य पण पाहिजे, 6 विकार पाहिजेत त्याला. अस्थि वर्धते, जायते, अपचीयते, क्षीयते, म्रियते हे 6 विकार पाहिजेत मग. मग आत्मा तर जिवंतच नाहीये. कारण का? तो जिवंत नाही म्हणजे काय तो मेलेला आहे का? तो मेलेला पण नाहीये. तो जिवंत पण नाही. तो सच्चिद आनंद रूप आहे. त्याला मरण पण नाहीये, त्याला येणं-जाणं पण नाही आणि असा तो मी आहे. असं संत आपल्याला सांगतात आणि असं समर्थ पण आपल्याला सांगतात. म्हणून अशा राघवाची तू भक्ती कर. करी रे मना भक्ती या राघवाची, असे ते म्हणतात. आणि विभक्त राहून मी जर भक्ती केली, तर मी फक्त उपास, तीर्थयात्रा करणारी तेवढी सामान्यपणेच मी त्याला जाणू शकेन. खऱ्या आत्मारामपर्यंत मी पोहोचू शकणार नाही. आणि खरा आत्माराम जो सुखरूप आहे, सुख-दुःख ह्याच्यापासून तो अलिप्त, सुख आणि दुःख दोन्ही पण त्याला नाही. कारण तो सुखरूप आहे. ही जी परवडणारी सामान्य माणसाला अशी भक्ती परवडत नाही. आपल्याला कशी सामान्य भक्तीच परवडते. आणि आपण बघा मजा सांगते हां. आपण जर उलट केलं असं म्हणतात, की मी जर सुखरूप आहे, सुखरूप रामाची भक्त आहे, तर मी पण कशी पाहिजे? सुखरूप पाहिजे. आणि उलट करा, जर मला सुख-दुःख होत असेल तर निकाल लागला, तर मी भक्त नाही. मी विभक्त. फिनिश. नो नॉनसेन्स एकदम. आता राइट नाऊ मला दुःख वाटतंय ना, लगेच मी म्हणते, कशी आहेस तू भक्त? सुख-दुःख श्रीरामाला आहे का? नाही आहे. त्यामुळे माझं जे मूळ स्वरूप आहे, त्याचा जो अनुभव येतो, तो आत्मरूप आणि तो येणार मला, ह्याची जर मी
खात्री ठेवली की असे संत सांगतात आहे, एक ना एक दिवस मी मी त्या स्टेजला जाणारच. जिथे मला सुख पण नाही वाटत आहे, दुःख पण नाही वाटत आहे, केवळ आनंद वाटतो आहे. अशी आपण प्रत्येकाने ती जिद्द ठेवूया. अ, म्हणजे मी जर भक्त असेल, इन अदर वर्ड्स मी जर भक्त असेल, तर मग मला दुःखाचा स्पर्श होता कामा नये. म्हणजे जेव्हा जेव्हा मला दुःखाचा स्पर्श होतो, तेव्हा तेव्हा मी विभक्त आहे. असं आपण स्वतःला सारखी टोचण टोचण द्यायचं आपण स्वतःला. आणि असं जर आपण केलं तर हळू-हळू मोक्षाकडे जायची आपली, कारण मोक्ष कुठून येत नाही, कुठून जात नाही. मोक्षाची मी वाट बघू का? वाट कोणाची बघतो? एखादी व्यक्तीची, वस्तूची, एखादी किंवा परिस्थिती माझी चेंज होईल तर. वाट बघतो, पण मोक्षाची वाट बघायची म्हणजे ते असं हातात पडणार आहे का माझ्या? मी मुळातच मुक्त आहे ना. आहेवालं आहे मी. मग वाट कशी बघून मला ते मिळणारच नाही. मला माझी अविद्या घालवायची आहे ज्ञानाने, साधनेने. अविद्या गेली तर मोक्ष आहे तिथेच आहे. मुळातच मी मुक्त आहे, पण ह्या बंधनांनी मी स्वतःला मी म्हणजे देह जगत सत्यत्व भ्रांती, जग सत्य आहे, विकार भ्रांती, संग भ्रांती, अलग-अलग हे बंधनं मी खरे करून घेतलेले आहेत. म्हणून मला मी जिवंत आहे, मी मरते आहे असं वाटतं. बोलायला खूप सोपं आहे आणि मला पण हे जमत नाहीये. पण आपण आपला हा अभ्यास वर्ग आहे. आपण ह्याच्यावर निश्चित सगळ्यांनी मिळून आपण ह्याच्यावर विचार करावा. मी मूळचा मुक्त आहे, त्यामुळे मला येणं-जाणं नाही असा. आणि म्हणूनच हे धरूनच पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. बघा परत तो विचार आला. भव म्हणजे काय? जग. भव म्हणजे जो जन्माला येतो म्हणजेच काय? हे दृश्य जग. पुढे अंतरी, अंतरी म्हणजे काय? आतमध्ये. सोडी चिंता भवाची. माझ्या आतमध्ये माझ्यासाठी ना 2 जग खरे आहेत. एक कुठला माहितीये? एक मी, माझा देह, माझे लोक, माझे सगेवारे, माझे रिश्तेदार, माझे फ्रेंड सर्कल, माझा जॉब, हे संबंधित जग, ज्याचा माझ्याशी डायरेक्ट संबंध येतो तो. एक जग तो. आणि दुसरा जसं की आफ्रिका, पाकिस्तान, UK माझं तिथे कोणी असेल तर माझा संबंध, वरनं माझा न्यूजपुरती त्याच्याशी संबंध. तर एक जो माझा डायरेक्ट संबंध येतो आणि दुसरा ज्याचा इनडायरेक्ट संबंध येतो, पण त्या जगात मी असते. आणि दोघांची चिंता आपण करतो. आणि इथे त्यांनी काय सांगितलंय? पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. कुठल्या भवाची? आतमध्ये. दृश्य जगाचे जे सतत माझ्या मनामध्ये चिंतन चालू आहे. माझं काय होईल? कसं होईल? माझं कसं होईल? माझ्या पोरांचं कसं होईल? माझ्या फॅमिलीचं कसं होईल? हे जे दृश्य जगची जी अंतरी सांगितली चिंता, बाहेरून मी दिसत असेल खूप चांगली, व्यवस्थित, इन कंट्रोलमध्ये, पण आतमध्ये माझ्याकडे आहे चिंता चालू, ती कोणाला दिसणार नाहीये. म्हणून पुढे अंतरी चिंता सोडी भवाची, असं ते म्हणाले आहेत. आणि ह्याचा अर्थ काय? बाहेर तुला जे जे करायचं असेल ते कर. पण आतमध्ये आता राईट नाव माझी आतमध्ये दृश्य जगताची जी चिंता झाली तिला उठवायचं आहे. आणि कोणाला बसवायचं आहे? रामाला बसवायचं आहे. ह्याला माझ्या श्री गुरूंनी एक शब्द वापरला आहे, ठाणं. ते म्हणतात की ठाण्याच्या लोकांना ठाण्याचा अर्थ सांगायची जरूरत नाहीये. कारण ठाणं ह्याचा अर्थ सत्ता केंद्र. सध्या माझ्या मनात ठाण कोण मांडून बसलं आहे? दृश्य जग, अंतरी. ते ठाण उठवून मला कोणाचं ठाण त्याला इंटरचेंज करायचं आहे? रामाचं. सत्ता केंद्र कोणाच्या हातात द्यायचे आहे? कारण तो सर्वशक्तिमान आहे. आणि साधक म्हणजे जो आतमधील दृश्य जगाचं ठाण उठवून श्रीरामाचं ठाण जो आतमध्ये बसवतो, तो त्याला साधना म्हणतात. अशी ही माझ्या गुरुने जरा वेगळी व्याख्या केली आहे साधनेची, जी मला आवडली. कारण नेहमी परंपरागत साधना आपण तुम्ही आम्ही सगळे करतो. पण ती साधना आपल्याला नेते आहे की नाही पुढच्या स्टेशनला, ते कसं करायचं तसं ते ट्रिक शिकवतात. माईक जगाचा ठाण उठवून कुणाला बसवायचं? सुखरूप श्रीराम, त्याला मी बसवायचं आतमध्ये. आणि म्हणून आतमध्ये म्हणजे मनाच्या अंतरी. आणि असं जर आपण केलं तर फार चांगलं. माईक जगाचं ठाण कायम आता ते आत्मघाती. आपला आपला घातच होणार, त्याच्यामध्ये फसणारच आपण. म्हणून समर्थ असे म्हणतात की आतमध्ये जे दृश्यरूपी ठाण मांडलेलं आहे ते सुख दुःख देणारं ठाण उठवा आणि श्रीरामाला आत बसवा. पुढे अंतरी सोडी चिंता भवाची, याचा अर्थ हा झाला.
किती वेळ आहे? अजून 3.5 मिनिटं आहेत. 3 मिनिटं म्हण. ओके, ओके. थँक्स. तर संबंधित आणखीन एक पॉइंट आहे. आता हा आपलाच परफेक्ट ह्या टायमिंगला झाला. संबंधिताची चिंता सगळ्यांना असते. मला आहे, तुम्हाला आहे. पण संबंधिताची चिंता करणे हे दुबळेपणाचं आहे. हे मी स्वीकारलं पाहिजे. संबंधितांची चिंता करणं दुबळेपणाचं का आहे विचारा मला. मला पण आला प्रश्न. म्हणजे मी वीक आहे, मी दुबळी आहे. ओके, मला असं बोलतात आहे, पण तुम्ही मला दुबळं म्हणा, तुम्ही मला काय पण म्हणा, मी तर चिंता करायची सोडणार नाही. मी असं केलेलं आहे. मी असा वाद पण घातलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काहीही म्हणा. मला तर चिंता होते. मी काय तुम्ही एकीकडे म्हणता, की तू हॉनेस्ट राहा, प्रामाणिक राहा. मी प्रामाणिकपणे सांगते. तुम्ही हे असं मला सांगताय संबंधिताची चिंता करणे म्हणजे दुबळेपणाचं आहे. बरं, मी दुबळी, मला पण चिंता होते. असं दिस इज हाऊ आय आर्ग्यू. म्हणजे माझ्या श्री गुरूंशी जेव्हा मी डिस्कस करते ना, अशी असं असं बालिश होती मी. अ, पण ठीक आहे, इट इज अ स्टेज ऑफ ग्रोथ असं मी समजेन. पण त्यांचं काय उत्तर आहे? दुबळेपणाचं का म्हटलो? प्रत्येक जण तुझ्या संबंधिताचा आपापला प्रारब्ध घेऊन आला आहे. प्रारब्ध थेरी परत आली. तू त्यांची चिंता कर, तू अगर नको कर. त्याच्या प्रारब्धाने तो सुखरूप राहील किंवा तो सुखी राहील किंवा तो दुखी राहील. तू इथे चिंता करून अंतरी मनात दृश्य जगाचं ठाण ठेवून त्याची चिंता केली तर त्याचा प्रारब्ध चेंज नाही होणार आहे. आणि अशी चिंता केल्यामुळे तू दुबळी होतेस, तू कमजोर होतेस. परमार्थ करून तू निर्भय, तृप्त, शांत होते का? नाही. उलट तू जास्ती चिंता करायला लागलेली आहेस. त्याचा अर्थ काय? धड परमार्थ नीट नाही करत आहेस आणि धड नॉर्मल जीवन पण जे परमार्थ नाही करत उलट ते तरी बरे आहेत. इग्नोरन्स इज ब्लिस सारखे जगतात तरी. तू तर ते समजून उमजून पण चिंता करते असं. आणि तुला ते दुबळं बनवतंय कारण जर तू प्रारब्ध स्वीकारला तर मग दुबळेपणा कुठून येणार? मग तू प्रार्थना करायची आपल्या हातात आहे. की भले आजचा शुभ आशीर्वाद, शुभ चिंतन, सदिच्छा हे सगळं करायचं तुझ्या अंतराच्या आत तू ठेव. पण जर तसं त्याप्रमाणे नाही झालं तर ती श्रीरामाची इच्छा समजून ती तू सोडायला शिक. दॅट्स हाऊ त्यांनी हे आम्हाला आम्हाला प्रत्येक साधकाला ते आम्हाला असं शिकवतात. म्हणून ठाण मांडून बसलेला कोण पाहिजे? राम पाहिजे. आणि तो कुठे पाहिजे? आत पाहिजे. आपण ठाण्यातले लोक आहोत. लक्षात ठेवा, लक्की आहोत. माझे श्रीगुरु म्हणाले, ठाण्याच्या लोकांना सांगायची गरज नाहीये. सत्ता केंद्र. तर आपली सत्ता आपण तरी ठाण्याच्या ग्रुपनी आपण आपलं ठाणं श्रीराम करावं आणि दृश्य जगाचं ठाणं उडवून लावं. कलेक्टिव्ह प्रयत्न करूया. मी जर चुकत असेल तर मला सांगा. तुम्ही जर चुकत असेल तर मी तुम्हाला सावधान करेल. आपण एक सोबत संगत मध्ये राहून एकमेकांना आपण असं करू शकतो. आणि देहाच्या दृष्टीने कसं करता येईल तर बघा हनुमंतां एक ह्याच्यावरच आपण संपू की